नमस्कार मित्रांनो, मी विलास जाधव. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो, अकॅडमिक इयर 2025-26साठी इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याचबरोबर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, ते रजिस्ट्रेशन कुठं करायचं, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, FC स्लॉट कसा बुक करायचा, पूर्णच्या पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटीपर्यंत पहा. तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून किंवा PCवरून तुम्हाला गुगलवरती CET सेल असं आपल्याला इथे सर्च करायचं आहे. CET सेल सर्च केल्याच्यानंतर असा इंटरफेस वेबसाईटचा आपल्यासमोर इथे ओपन होणार आहे. CET सेल फर्स्ट वेबसाईट आहे, त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर राईट साईडला पाहू शकता तुम्ही ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे इंटरफेस पाहू शकतात. लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकतात अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. तर अंडर ग्रॅज्युएट जेवढे पण काही कोर्सेस आहेत ते पूर्णच्या पूर्ण रजिस्ट्रेशन इथे न्यू म्हणून दाखवलं गेलेलं आहे. तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी तुम्ही DSE खाली पाहू शकतात. जे डायरेक्ट सेकंड इयर विद्यार्थी आहेत त्यांनी इथं येऊन न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून इथे पूर्णपणे रजिस्ट्रेशन करू शकतात. तर जे विद्यार्थी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी BE-BTechसाठी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट कोर्स आहे BE-BTech न्यू दाखवलं आहे, त्याच्यावरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर सर्वांनी PCMची CET दिलीच असेल तर CET दिलेली आहे, तर न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टरच्यावरती इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात असे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. लेफ्ट साईडला सेकंड ऑप्शन आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन. रजिस्टर नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अजून एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. राईट साईडला तुम्ही पाहू शकता टॉपला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग त्याच्यावरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग क्लिक केल्याच्यानंतर जर तुम्ही हॅव यू अपिअर फॉर PCM MHT CET 2025 जर तुम्ही BTechला घेणार असाल किंवा B फार्मसीला घेणार असाल तर B फार्मसीला घेणार असाल तर इथं नो करून B फार्मसीला इथे PCBची तुम्ही CET दिली इथे तुम्हाला यस करावं लागेल. जर तुम्ही नसेल घेणार, जर इंजिनिअरिंगला घेणार असाल तर तुम्ही इथे PCMला इथे यस करायचं आहे. यस केल्याच्यानंतर पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती CETचं स्कोअर कार्ड आहे त्याच्यावरती तुमची ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ इथं पूर्णपणे माहिती इथे भरून घ्यायची तुमची. येथे पूर्ण माहिती भरून घेतल्याच्यानंतर येथे आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनवरती क्लिक करून चेक PCM CET डिटेलवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची पूर्ण CETची डिटेल इथे येणार आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस विंडो आपल्यासमोर इथे ओपन होणार आहे. तर पूर्ण माहिती आपली बरोबर आहे का ती चेक करायची आहे. पूर्ण आपला ॲड्रेस पूर्ण आणि इथे तुम्हाला राईट साईडला पाहू शकता कन्फर्म युअर डेट ऑफ बर्थ. इथे तुमची डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायची आहे. व्यवस्थितपणे डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे आपल्याला. डेट ऑफ बर्थ टाकून झाल्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता इथे एंटर कॅपचा गिवन बिलो. जो काही तुम्हाला कॅपचा आलेला असेल तो तुम्ही कॅपचा इथे टाकू शकतात. तर कॅपचा जो काही आलेला आहे तुम्हाला तो कॅपचा इथे टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. कॅपचा टाकून झाल्यावर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावरती इथे तुम्हाला OTP जाणार आहे. तो OTP इथे टाकून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता OTP टाकून व्हेरीफाय OTPवरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्याच्यानंतर एक तुमचा ॲप्लिकेशन ID जनरेट होणार आहे. इथे तुम्ही लक्ष द्यायचं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन ID हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा ॲप्लिकेशन ID आपल्याला कुठेतरी लिहून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेजसुद्धा इथे येणार आहे. ॲप्लिकेशन ID जनरेट झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली दिलेला आहे प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती केल्यानंतर इथे आपल्याला स्क्रूटनी येतं आहे मित्रांनो. इथे फिजिकल स्क्रूटनी आहे आणि ई स्क्रूटनी आहे. ई स्क्रूटनी म्हणजे डायरेक्ट तुमचं ऑनलाईन जे काही डॉक्युमेंट आहे 10th मार्कशीट, 12th मार्कशीट ते डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय होतात. आणि फिजिकल स्क्रूटनी म्हणजे ज्या कॉलेजला तुमचं FC सेंटर दिलेलं आहे त्या कॉलेजला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आणायचे आहेत. सहसा मित्रांनो फिजिकल स्क्रूटनीच करून घ्या. जवळ तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर तेथे तुम्हाला सोपं पडेल. तर फिजिकल स्क्रूटनीवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. फिजिकल स्क्रूटनीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा जिल्हा सांगायचा आहे कोणता आहे, त्याच्यानंतर सेंटर कोणतं द्यायचं आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ तुम्हाला ज्या डेटला जाऊन तिथं फिजिकल स्क्रूटनी करायची आहे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तिथं तुम्हाला जावं लागतं. ती डेट आपल्याला इथे चूज करायची आहे. ती डेट चूज केल्याच्यानंतर व्ह्यू स्लॉटवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू स्लॉटवरती क्लिक करून तुम्हाला इथे पूर्ण स्लॉट
दाखवले गेलेले आहेत त्या स्लॉटमध्ये बुक स्लॉटवरती क्लिक करून तुम्ही तिथे फिजिकल स्क्रूटनी जाऊन करू शकतात. तर आता मित्रांनो इथे तुम्ही स्लॉट दाखवले गेलेले आहेत, तुम्ही स्लॉट पाहू शकता. ज्या स्लॉटमध्ये जाऊन तुम्ही तिथे FC करू शकतात, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात. तिथे तुम्ही तिथे बुक स्लॉटवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण करूया 12 ते 1 मध्ये बुक स्लॉट केलेला आहे. काय दिलं आहे, आर यू शुअर वॉन्ट टू बुक दिस स्लॉट, फायनल कन्फर्मेशन. ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की तुमचं स्लॉट येथे बुक झालेला आहे. त्या स्लॉटमध्ये तुम्ही जाऊन तिथं तुमची FC करून घ्यायची आहे. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं दाखवून व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. तर स्लॉट बुक झालेला आहे, पण आपल्याला डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड करायचे राहिले. तर वरती तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्मवरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा अगोदर कंप्लीट करून घ्यायचा आहे. पूर्ण स्टेप दिलेले आहेत. या 10 स्टेप आपल्याला इथे कंप्लीट करायच्या आहे. आपली फक्त रजिस्ट्रेशन डिटेल कंप्लीट झालेली आहे. बाकीचे ज्या डिटेल दिलेल्या आहेत त्या डिटेल इथे आपल्याला कंप्लीट करायचे आहे. त्याच्यासाठी खाली स्क्रोल करून यायचं, प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मवरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट काय दिलं आहे, पूर्ण डिटेल इथे व्यवस्थितपणे टाकायचे आहे मित्रांनो. कॅन्डिडेट पासिंग SSC HSC डिप्लोमा इन इंजिनिअरिंग एक्झामिनेशन फॉर रिकॉग्निशन महाराष्ट्र स्टेटमधून तुम्ही पास झालात का SSC किंवा HSC. तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असाल, रहिवासी असाल, तर तुम्ही 1 नंबरचा टाईप ए कॅन्डिडेट इथे सिलेक्ट करायचा आहे. जर बाकी असेल तर तुम्ही खाली वाचून इथे सिलेक्ट करू शकता. तर खाली येऊन सेव्ह अँड प्रोसीडवरती इथे क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर आता डॉक्युमेंट अपलोडचं दिलेलं आहे. आता काय टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर अपलोडिंग टाईप ए. आता टाईप ए तुम्ही काय करू शकतात, तुमचं प्रूफ द्यायचं आहे. तर डॉमासाईल सर्टिफिकेट देऊया आपण. त्याच्यानंतर तुमचं काय, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास SSC. तुमची 10वी कोणत्या डिस्ट्रिक्टमधून झाली तिथं द्यायचं आहे. तुमची 12वी कोणत्या जिल्ह्यातून झाली ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काय कॅटेगरी आहे, तुमची कॅटेगरी ओपन, OBC, SC, ST, NT, VJNT जी काय आहे ती कॅटेगरी तिथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरीनंतर EWS सर्टिफिकेट असेल तर तिथे तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जात कोणती आहे त्याचं कॅपिटलमध्ये इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे. जी जात आहे तिथे तुमची कॅपिटलमध्ये नाव टाकायचं आहे. जातीचं नाव टाकल्यानंतर पुढं प्रोसीड केल्याच्यानंतर तुमची डिसेबिलिटी काय, अपंग आहात का ते द्यायचं आहे, नॉट ॲप्लिकेबल. त्याच्यानंतर तुमचं खाली दिलेलं आहे TFWSमधून भरायचं आहे का तुम्हाला फॉर्म. TFWS म्हणजे त्याच्यावरती आपण एक दुसरा व्हिडिओ काढणार आहेत. TFWS म्हणजे ट्युशन फीस तिथे तुम्हाला नसते कॉलेजची. त्याच्यानंतर तिथे येस नो करायचं आहे. तुम्हाला जर अनाथ आहात का तिथे तुम्हाला सांगायचं आहे, येस नो करायचं आहे. मायनॉरिटीमध्ये आहात का तिथे तुम्हाला सांगायचं आहे. परत सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायच्यानंतर इथे अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल की तुमचं SSCला बोर्ड कोणतं होतं, तुमचं SSC तुम्ही 10वी कोणत्या इयरमध्ये पास झालात, SSCचा सीट नंबर काय आहे तुमचा. त्याच्यानंतर तुमचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स, सायन्सचे मार्क्स, इंग्लिशचे मार्क्स हे पूर्णपणे इथे तुम्हाला फिल करून घ्यायचे आहेत. मार्क ऑफ 10 म्हणजे तुम्हाला 100पैकी किती पडलेत, आणि मार्क आउट ऑफ म्हणजे 100पैकी मार्क्स असतात ते 100 आणि पर्सेंटेज तिथे ॲटोमॅटिक पुढं येऊन जातात. हे पूर्ण फिल करून घेऊया. ही पूर्ण तुमची 10ची इन्फॉर्मेशन मार्क्स ॲग्रिगेट इथे टाकल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात क्वालिफाईंग एक्झाम. जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल मित्रांनो तरी तुम्हाला गेल्या वर्षीपासून फर्स्ट इयरला ॲडमिशन घेता येतं. त्याच्यासाठी हे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ऑप्शन दिलेलं आहे. जर तुमचा वोकेशनल एखादा कोर्स झालेला असेल तर तरीसुद्धा तिथे तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेता येतं. तर आपली HSC झालेली आहे तर HSC इथे क्लिक करायचं आहे. HSC क्लिक केल्याच्यानंतर बोर्ड कुठला आहे, इंडिया सिलेक्ट करून HSC बोर्ड कुठला आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर पासिंग इयर कुठला आहे, जी इन्फॉर्मेशन दिली ती व्यवस्थितपणे फिल करायची आहे, ती फिल करून घेऊया. पूर्ण 12वीची इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर गेट HSC डेटा केल्याच्यानंतर पूर्ण इथे तुमचे मार्क्स वगैरे पूर्ण ॲटोमॅटिक येणार आहे. तर सेव्ह अँड प्रोसीडवरती इथे क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात हॅव यू अपेअर JEE मेन 2025 कंडक्टेड. तुम्ही जे दिलेले आहे का ते असं विचारताय. तर इथे दिलेले असेल तर येस किंवा दिलेले नसेल तर
नो करायचं आहे. तुम्ही नीट दिलेले आहे का, यस नो ते विचारते, ते करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्याच्यानंतर इथे तुमचा फोटो आणि सिग्नेचर इथे आपल्याला अपलोड करायचे आहे व्यवस्थितपणे. इथे फोटो आणि सिग्नेचर, फोटोग्राफ सिलेक्ट केलेला आहे, सिग्नेचर आणि फोटो अपलोड करून घेऊ. अशा प्रकारे व्यवस्थितपणे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचं आहे. नंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे डॉक्युमेंट अपलोडला आलेलं आहे. आता सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी अँड डॉमिसाइल इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोडवरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर कॅमेरा येईल किंवा ओपन येईल. तुम्ही तिथे पूर्ण डॉक्युमेंट तसे अपलोड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल इथे तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट येईल, व्हॅलिडिटी येईल, तुमचं नॅशनॅलिटी डॉमिसाइल आहे, नॉन क्रिमिनल आहे, जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते तिथे तुम्हाला मॅन्डेटरी आहेत अपलोड करायचे आहेत. हे ओपन कास्टवाला आहे त्याच्यामुळे याला डॉक्युमेंट कमी लागतात. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती इथे क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून ते पुढची प्रोसेस पुढं प्रोसीड केल्याच्यानंतर इथे अशा प्रकारचा ॲप्लिकेशन फॉर्म आपल्यासमोर इथे ओपन होणार आहे. पूर्ण फॉर्म इथे आपण पाहू शकतो. पूर्ण फॉर्म भरलेला गेलेला आहे, ओपन होणार आहे. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून हा ॲप्लिकेशन फॉर्म आपण इथे सेव्ह करून घ्यायचा आहे. ही PDF सेव्ह होतो, सेव्ह करून घ्यायचा आहे. याची प्रिंट काढून ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्ही FC सेंटर जे सिलेक्ट केलं, जे इंजिनिअरिंग कॉलेज सिलेक्ट केलं, तिथं जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्क्रुटनी तुमची इथे करून घ्यायची आहे. ते स्क्रुटनी झाल्यानंतर अजून एक प्रिंट देतील ती FCची, त्या प्रिंटसोबत इथे तुम्हाला FC कन्फर्म करायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.